विद्यार्थी मित्र हो, चाटे शिक्षण समूहात आपलं मनपूर्वक स्वागत। पाठीमागच्या व्हिडिओमधून आपला पाठ्यपुस्तकामधला एक छोटासा भाग राहिलेला होता स्थूल वाचनाचा, तो म्हणजे व्युत्पत्ती कोश। व्युत्पत्ती कोश म्हणजे आपण इयत्ता 9वी मध्ये व्युत्पत्ती कोशाची ओळख करून घेतलेली आहे। कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ व्युत्पत्ती कोशामधून आपण शिकू शकतो, अनुभवू शकतो, माहिती घेऊ शकतो। शब्द कसा तयार होतो किंवा शब्द कसे तयार झाले, आज जे प्रचलित शब्द आहेत त्याच्या पूर्वरूपासंबंधीची ओळख आपल्याला व्युत्पत्ती कोशातून होते। उदाहरणार्थ, एखाद्या मुलीचं नाव सई असेल तर सई हा शब्द संस्कृतमधली सखी म्हणजे मैत्रीण या शब्दावरून आलेला आहे हे आपल्याला कळतं। आता काय होतं, असे शब्द शोधत गेलो आपण की ती आनंददायी प्रक्रिया आहे। आज प्रचलित असणारा, रूढ असणारा शब्द कसा होता हे बघायचं असेल तर शब्दकोशामध्ये जायचं आणि तो शब्द कालानुरूप कसा बदलत आला याची माहिती आपल्याला मिळते। विद्यार्थ्यांना भाषेच्या प्रवाहात येणाऱ्या अनेक शब्दांच्या उच्चारांचे, अर्थांचे मूळ व्युत्पत्ती कोशाच्या अभ्यासात सापडते। आता उदाहरणार्थ, कराड, सातारा जिल्ह्यातला एक तालुका आहे कराड। कराड या शब्दाचा व्युत्पत्ती मुळापर्यंत आपण गेलो तर सुरुवातीचा हा शब्द आहे करहाटक, आणि मग त्यानंतर इंग्रजांचं साम्राज्य जेव्हा आपल्या देशावर होतं तेव्हा उच्चारात बदल झाला आणि त्याचं झालं कराड, आणि मग आज सुलभतेकडे जाताना आपण त्याचा उच्चार करतो कराड। अशी ही गंमतशीर माहिती आपल्याला शब्दांच्या बाबतीत व्युत्पत्ती कोशातून मिळते। वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये शब्द वेगवेगळी रूपं धारण करतो आणि त्या परिस्थितीनुसार त्याला अनेक अर्थ प्राप्त होतात, हेही या पाठातून आपल्याला कळतं। खाली जो संवाद दिलेला आहे पाठ्यपुस्तकामध्ये, ती एक आई आणि तिची मुलगी यांच्यामधला संवाद आहे। तिथं आपल्याला शब्दांची जाणीव करून दिली। इनाम, इनामदार हे आडनाव कसं, तर इनाम मिळालेलं असतं त्यांना, चांगल्या कामाची बक्षिशी। आता मग इनाम म्हणजे बक्षीस, हा एक अर्थ त्यातून कळाला आपल्याला। इनाम म्हणजे कायमची देणगी, कायम स्वरूपी दिलेली ती बक्षीस, ते बक्षीस असतं। मोफत वतन मिळालेलं असतं, बक्षीस, प्राइज, इनाम, ग्रँट अशा स्वरूपात त्या शब्दाची व्युत्पत्ती आपल्याला दिसते। आता इथं इनामदार, दार हा अरबी भाषेतला शब्द आहे। आता दार शब्द शोधूया। लिहिले आहे ना, स्वामित्व दर्शक फारसी शब्द आहे, तो प्रत्यय आहे। इज्जतदार, भांडवलदार, लज्जतदार, कारखानदार अशा स्वरूपाचा दार हा प्रत्यय लागून तयार झालेला हा शब्द असतो। दार हा शब्द पारसी शब्द आहे, प्रत्यय आहे। स्वामित्व दर्शक म्हणजे एखाद्याजवळ एखादी गोष्ट असणं, त्या गोष्टीवर त्याची मालकी असणं, अशा अर्थाने तो प्रत्यय वापरला जातो। इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे तो, भांडवलदार म्हणजे ज्याच्याजवळ भांडवल आहे तो, जबाबदार म्हणजे ज्याच्यावर जबाबदारी आहे तो, ज्याच्याकडे जबाबदारी असते तो जबाबदार, तसंच ज्याच्याजवळ इनाम आहे तो इनामदार। म्हणजे अशी माहिती आपल्याला त्या शब्दाच्या मुळापर्यंत गेलं की मिळते, शब्दाची फोड होते। आता व्युत्पत्ती म्हणजे शब्दाच्या अर्थाचे किंवा शब्दाच्या मुळाचे ज्ञान। एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणं म्हणजे व्युत्पत्ती सांगणं। तो शब्द कसा बनला, कसा बदलत गेला हे सांगणं म्हणजे व्युत्पत्ती। अनेक शब्दांच्या व्युत्पत्तींचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश। आपल्याला इथं मराठी व्युत्पत्ती कोश दिलेला आहे कृपान कुलकर्णी यांचा। यामध्ये शब्द शोधताना अतिशय मनोरंजक असा अनुभव येतो। भाषेत अनेक कारणांनी बदल होत असतात, व्युत्पत्ती कोशात या बदलाचे मूळ आपल्याला शोधता येते। म्हणजे कालानुरूप भाषेमध्ये सुलभता येत जाते, परिस्थितीनुसार भाषेमध्ये बदल होतो, हेही आपल्याला व्युत्पत्ती कोशामुळे कळतं। उदाहरणार्थ,
भाषेच्या इतिहासामध्ये भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीनं हे फरक होतात ते भिन्न भिन्न काळातील भाषा बोलणाऱ्यांच्या शब्दांच्या उच्चारांचे आणि समाजामध्ये वापरात आलेल्या शब्दांच्या होणाऱ्या अर्थोचित बदलांचे परिणाम आहेत. व्युत्पत्ती कोश हे सगळे बदल नोंदवून ठेवतो आणि आपल्यापर्यंत पोहोचवतो. उदाहरणार्थ, मराठीतील आग हा जो शब्द आहे तो संस्कृतमधील अग्नीपासून आलेला आहे. हे आपल्याला व्युत्पत्ती कोशामुळे कळतं. भाषेत बदल होण्यामागे बऱ्याचदा सुलभीकरणाची म्हणजे सोपे करण्याची जी प्रवृत्ती असते, मगाशी मी जे उदाहरण सांगितलं, करहाटक, कराड आणि कराड, अशी ती भाषेची सुलभतेकडे वाटचाल होते. उदाहरणार्थ अग्नीपासून आग, अग्गी हा शब्द तयार झाला प्राकृतमध्ये आणि मग आग हा शब्द तयार झाला. आता भाषेची कधीकधी व्याकरणिक घटकांचीही देवघेव होते. त्याचीही माहिती आपल्याला पुढे दिलेली आहे. काळाप्रमाणे शब्दांच्या स्वरूपात बदल होतो, त्यांच्या अर्थात बदल होतो, त्या परस्परांमध्ये बदल होतो आणि हे बदल अपरिहार्य असतात. तुम्ही निरीक्षण करा, तुमचे आजी आजोबा बोलत असतील ती भाषा, तुमचे आईबाप बोलत असतील ती भाषा आणि आता तुम्ही तुमच्या भावंडांमध्ये बोलता ती भाषा, तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये बोलता ती भाषा, या सगळ्यांमध्ये खूप फरक असतो. हे तुमच्या लक्षात आलं असेल. कधी कधी पूर्वी अस्तित्वात असलेल्या एखाद्या शब्दाचा अर्थ हळूहळू बदलत जातो आणि मूळ अर्थाबरोबरच आणखी एक अर्थ भाषेमध्ये स्थिरावतो. उदाहरणार्थ, शहाणा हा शब्द आपण कौतुकामुळे वापरतो. पूर्वी हुशार, बुद्धिमान, चलाक असा हा शब्द होता, आता शहाणा. आता ही जी माहिती आहे ती व्युत्पत्ती कोश हाताळल्यानंतर आपल्या लक्षात येते. आता मूळ अर्थाव्यतिरिक्त एखाद्याला आपण कौतुकानं शहाणा म्हणणं आणि एखाद्याला आपण उपरोधानं अति शहाणा आहेस बाबा असं म्हणणं, असा सुद्धा अर्थ भाषेमध्ये रूढ झालेला आपल्याला दिसतो आणि याची नोंद व्युत्पत्ती कोशात दिसण्याची शक्यता आहे. म्हणजे एकाच अर्थाचे शब्द निरनिराळ्या संदर्भात निरनिराळी रूपे धारण करतात. म्हणजे पवनचक्की, वातचक्की, अनिलचक्की. वारा या शब्दाला जरी समानार्थाचे वात, पवन, मरुत, समीर, अनिल असे शब्द असले तरी सुद्धा जिथं जो शब्द चपखलपणे बसतो तो शब्द आपण वापरतो. आपण पवनचक्की म्हणतो, वातचक्की म्हणत नाही किंवा अनिलचक्की म्हणत नाही. वातचक्र म्हणतो आपण, समीर चक्र म्हणतो आपण. पण शब्दांचा वापर करताना जिथं जे योग्य आहे तेच आपण वापरतो. समानार्थाचे शब्द सुद्धा इथं असतात. पाठ हा एखादा शब्द आपण वेगवेगळ्या अर्थांनी वापरतो. पाठ म्हणजे आपली ही पाठ आणि पाठ म्हणजे आपल्या पुस्तकातला एखादा पाठ, अशा अर्थाने आपण याचा वापर करतो. कुतूहल दाखल व्युत्पत्ती कोशामधून दिवाळी हा शब्द कुठून आलेला आहे याची माहिती इथं दिलेली आहे. मग वेगवेगळ्या भाषांमध्ये दिवाळी या शब्दाचा वापर कसा करतात त्याची माहिती इथं आहे. कधी दीर्घ लिहितात, कधी ऱ्हस्व लिहितात हेही त्यामध्ये आहे. त्यामुळं व्युत्पत्ती कोशात अन्य भाषांमध्ये तो शब्द कसा आला हे दाखवलेले असते. आता शब्दाची लघुरूपं सुद्धा इथं आपल्या लक्षात येतात. शब्दात सुरुवातीची जात लिहिलेली असते. म्हणजे नामाच्या बाबतीत मात्र पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी किंवा नपुसकलिंगी असं लिहिलेलं असतं. दिवाळी हा स्त्रीलिंग शब्द असल्याने स्त्री लघुरूप बघायला मिळतं. त्यानंतर वेगवेगळ्या भाषांमध्ये लघुरूपे वापरलेली दिसतात. संस्कृत, प्राकृत, बंगाली, ओडिया, हिंदी, पंजाबी, सिंधी, गुजराती या व्यतिरिक्त कोशकार कधी एखाद्या शब्दामागचा इतिहास सुद्धा सांगतात. तो शब्द कसा बनला, कसा रूढ झाला, कसा वापरात आला हे सुद्धा ते सांगतात. कधी कधी एखाद्या शब्दाची अन्य कोणी मांडलेली वेगळी व्युत्पत्ती सांगून आपल्याला योग्य वाटते की नाही हेही सांगतात. आता मग व्युत्पत्ती कोशाचं कार्य काय आहे? व्युत्पत्ती कोशाचं कार्य शब्दाचं मूळ रूप दाखवणं. म्हणजे आज रूढ असलेला एखादा शब्द जर आपण
हातात घेतला आणि व्युत्पत्ती कोशात तो शोधायला लागलो, सापडला, तर त्याचं मूळ रूप आपल्याला व्युत्पत्ती कोश दाखवतो. हे एक त्याचं महत्त्वाचं काम. दुसरं, अर्थातला बदल स्पष्ट करतो. म्हणजे तो शब्द जर वेगळ्या अर्थाने वापरला जात असेल, दिसायला एकसारखाच आहे पण अर्थ वेगळे आहेत. उदाहरणार्थ कर, कर म्हणजे हात आणि कर म्हणजे जकात, ह्या दोन अर्थांनी तो शब्द वापरतो. तिसरं, उच्चारामधील फरक आणि बदल दाखवणं. उच्चारामध्ये होत गेलेले फरक आणि त्यातला बदल ते दाखवणं आणि बदलांचं कारण स्पष्ट करणं. यामध्ये आपल्याला उदाहरणांसह पहिल्या 2 वैशिष्ट्यांचा अभ्यास इथं दिलेला आहे. व्युत्पत्ती कोश हाताळल्यानंतर त्यामध्ये असणारी मजा, त्यामधला असणारा आनंद आणि शब्दांचं मूळ शोधल्याचं एक समाधान आपल्याला मिळतं. त्यामुळं आपल्या स्थूल वाचनामध्ये व्युत्पत्ती कोशाचा विचार केलेला आहे. सध्या रेडिओवर सुद्धा एखादा शब्द त्याची व्युत्पत्ती कोशातून मिळालेली माहिती दररोज सांगितली जाते. टोमॅटो FM ला तर ती आत्ता सुरू आहे की नाही मला माहिती नाही, पण ती ऐकवली जाते. आता इथं ताकास्तूर न लागू देणे हा वाक्प्रचार कसा आला असावा याचा शोध इथं समोर तुम्हाला दिलेला आहे. बँकांमध्ये सुद्धा आजकाल एखादा शब्द दररोज त्यांच्या नोटीस बोर्डवर लिहिला जातो, नवीन शब्द आणि त्याचे अर्थ. याशिवाय आपल्या पुराणातली वांगी पुराणात असं म्हटलं जातं. अर्थात वांगी हा शब्द आपण रूढ पद्धतीने वापरतो, पुराणातली वांगी पुराणात. पण याच शब्दाचा शोध आपण घ्यायला गेलो तर पुराणातील वानगी, वानगी म्हणजे उदाहरण. पुराणातली उदाहरणं पुराणात राहू द्यात, ते दाखले तिथंच राहू द्यात, दाखला किंवा उदाहरण असा त्याचा अर्थ. पण उच्चारानुसार सोपेपणाकडे जाता जाता माणसांनी म्हणजे आपण त्या वानगी शब्दाचा वांगी केला आणि मग ते रूढ झालं. आपण पुराणातली वांगी पुराणात असंच म्हणतो. अशा अर्थाने आपण शब्दकोशाचा, विश्वकोशाचा, व्युत्पत्ती कोशाचा अभ्यास केला पाहिजे. ते शब्द बघण्यात खूप मजा असते. त्यामुळे आपल्याला या पाठावर जे प्रश्न विचारले जातात, विशेषतः स्थूल वाचन या भागामध्ये 7 ते 8 वाक्यात दिलेल्या मुद्द्यांवर आपल्याला लेखन करायचं असतं. पाठाबाहेरची उदाहरणं शोधून आपल्याला त्या एकाच शब्दाचे अनेक अर्थ सांगायचे असतात आणि शिक्षकांच्या मदतीनं व्युत्पत्ती कोशातले शब्द आपल्याला शोधण्यातला आनंद घ्यायचा असतो. अशा स्वरूपात स्थूल वाचनामध्ये कालच्या व्हिडिओमध्ये आपलं हे राहून गेलेलं होतं, ते आता आपण बघितलेलं आहे. यानंतर आपण जाणार आहोत मराठी विषयातल्या भाषाभ्यासकडं. मराठीमध्ये भाषाभ्यास, व्याकरणाचा अभ्यास आपण करतो. आपल्या या इयत्तेसाठी नियोजित व्याकरण असं असेल: समास, शब्दसिद्धी, शब्दसंपत्ती, वाक्प्रचार. एकूण 16 गुणांसाठी हा प्रश्न असतो आपल्याला. पहिलं, समास 2 गुणांसाठी असतात, शब्दसिद्धी 2 गुणांसाठी असते आणि वाक्प्रचारांचा योग्य अर्थ सांगून वाक्यात उपयोग करणं यासाठी 4 गुण असतात. म्हणजे पहिला भाग असतो 8 गुणांचा आणि दुसरा भाग शब्दसंपत्तीचा. त्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थाचे शब्द, गटात न बसणारे शब्द किंवा विरामचिन्हांची ओळख असते किंवा शुद्ध वाक्य शुद्ध करून लिहायचं असतं, इंग्रजी शब्दाचा मराठीत अर्थ लिहायचा असतो. अशा स्वरूपात आपल्याला 8 गुणांचा प्रश्न पुढचा शब्दसंपत्तीचा असतो. आता आपण त्याचा अभ्यास करूया. व्याकरणातील प्रत्येक घटकाचा संबंध आपल्या दैनंदिन जीवनाशी आपण जोडू शकतो. आपण व्यवहारात प्रत्येक बाबतीत थोडीफार काटकसर करताना आपल्याला आढळते. माणूस काटकसर करताना दिसतो, मग ते पैशांच्या बाबतीत असेल, वस्तूंच्या बाबतीत असेल, कपड्यांच्या बाबतीत असेल. म्हणजे बचत करणं ही मानवी प्रवृत्ती आहे. हीच गोष्ट माणसाच्या बोलण्यात सुद्धा बघायला मिळते. म्हणजे माणूस हा बोलताना कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती पोचवण्याचा प्रयत्न करतो आणि मग काय करतो, केव्हा केव्हा जवळजवळ येणाऱ्या 2 वर्णांमध्ये
एकमेकात मिसळण होते, म्हणजे दोन वर्ण एकमेकात मिसळतात आणि त्याचा एक जोड शब्द तो तयार करतो. उदाहरणार्थ, बटाटे घालून केलेला वडा असं असताना आपण बटाटे वडा हा शब्द तयार करतो. सहजपणे आपण बोलताना 5 वडांचा समूह पंचवटी या शब्दात एकत्रित करतो, म्हणजे शब्दांची काटकसर करतो आपण आणि त्याचे नवीन शब्द तयार करतो. आता शब्दांचं हे जे एकत्रीकरण आपण करतो त्यालाच आपल्या व्याकरणामध्ये समास असे म्हणतात. शब्दाच्या अशा एकत्रीकरणाने जो शब्द तयार होतो, जो जोडशब्द तयार होतो त्याला आपण सामासिक शब्द असे म्हणतो. म्हणजे व्यवहारात माणूस जसा बचत करतो, मग बचतीचा उद्देश असा असतो की ऐनवेळी उपयोगात येईल म्हणून काही आपल्या महिन्याकाठीच्या येणाऱ्या मिळकतीतून साठवून ठेवणे पैसे, मग आजारपण असेल, एखादं मंगल कार्य असेल, एखादी मोठी गोष्ट घ्यायची असेल तर त्या पैशांचा वापर होतो. म्हणून दैनंदिन जीवनामध्ये माणूस बचत करतो. तशीच भाषेमध्ये सुद्धा बचत करतो. एकापुढे एक येणारे 2 वर्ण एकत्र करून नवा जोडशब्द तयार होतो, त्याला आपण सामासिक शब्द म्हणतो. आणि मग असं जे शब्दांचं एकत्रीकरण केलं जातं त्याला समास असे म्हणतो. शब्दांच्या अशा एकत्रीकरणाने जो शब्द तयार होतो त्या सामासिक शब्द असे म्हणतात. आणि हा सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून बनलेला आहे, तयार झालेला आहे हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करतो, त्याचा विग्रह करतो आणि फोड करून दाखवण्याच्या या पद्धतीलाच विग्रह असे म्हणतात. आता आपल्याला अभ्यासाला असणारे जे समास आहेत त्यामध्ये एक अव्ययीभाव समास, दुसरा तत्पुरुष समास. तत्पुरुष समासामध्ये 5 प्रकार आहेत त्याचे: विभक्ती तत्पुरुष, अलुक तत्पुरुष, उपपद तत्पुरुष, नय तत्पुरुष आणि कर्मधारे. तर यातला फक्त एक प्रकार आपल्याला अभ्यासाला आहे, विभक्ती म्हणजे तत्पुरुष समास. विभक्ती तत्पुरुष समास आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर अतिशय सुंदर डोळे झाकून आपण अभ्यासावा असा द्वंद्व समास, त्याचे 3 प्रकार आणि द्विगु समास. अव्ययीभाव समास बघा, अव्ययीभाव समासामध्ये जेव्हा समासातील पहिलं पद अव्यय असून ते महत्त्वाचं असतं आणि या सामासिक शब्दाचा वापर वाक्यामध्ये क्रियाविशेषणासारखा केला जातो तेव्हा तिथं अव्ययीभाव समास होतो. व्याख्या पुन्हा एकदा ऐका. जेव्हा समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून ते महत्त्वाचे असते आणि वाक्यामध्ये त्या शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो त्याला अव्ययीभाव समास म्हणतात. उदाहरणार्थ, आजन्म जन्मापासून, यथाशक्ती शक्तीप्रमाणे, आमरण मरेपर्यंत, प्रतिदिन प्रत्येक दिवशी, यथाक्रम क्रमाप्रमाणे, प्रतिक्षण प्रत्येक क्षणाला, गावोगाव प्रत्येक गावी, पदोपदी प्रत्येक पदाला, गल्लोगल्ली प्रत्येक गल्लीला. अशा प्रकारे सामासिक शब्द तयार होतो. तिथं अव्ययीभाव समास असतो. म्हणजे यात महत्त्वाच्या 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. एक, पहिलं पद महत्त्वाचं आणि एकूण शब्द वाक्यामध्ये क्रियाविशेषणासारखा वापरला जातो, तो अव्ययीभाव समास. यानंतरचा पुढचा समास तत्पुरुष समास. तत्पुरुष समासाचा अभ्यास आपल्याला करताना पहिल्यांदा काही पायाभूत गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. म्हणजे आपल्याला विभक्ती माहिती पाहिजेत. प्रथमेपासून संबोधनापर्यंत, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन या प्रत्येक विभक्तीचे प्रत्यय एकवचनातले, अनेकवचनातले आणि त्याचा अर्थ, कारकार्थ आपल्याला माहिती असायला हवा. तरच आपण विभक्ती तत्पुरुष समासाचा विग्रह करून तो समास ओळखू शकतो. यामध्ये ज्या समासातील दुसरं पद महत्त्वाचं असतं आणि अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो तो तत्पुरुष समास. आता यातला आपल्याला विभक्ती तत्पुरुष समास अभ्यासायचा आहे. ज्या तत्पुरुष समासामध्ये
कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करायचा, म्हणजे ते घालवून द्यायचं आणि दोन्ही पद अशा पद्धतीनं जोडायची, तिथं विभक्ती तत्पुरुष समास होतो. बघा, एकतर त्या विभक्तीचा अर्थ व्यक्त करणारा शब्दयोगी अव्यय असतो, त्याचा लोप करायचा किंवा त्या विभक्तीचा लोप करायचा आणि तिथं नवा जोडशब्द तयार होतो, तो विभक्ती तत्पुरुष समास होतो. ज्या समासाचा विग्रह करताना एका पदाचा दुसऱ्या पदाशी असलेला संबंध ज्या विभक्ती प्रत्ययाने दाखवला जातो, त्या विभक्तीचं नाव त्या समासाला दिलं जातं. म्हणजे त्या शब्दाचा विग्रह केल्यानंतर तिथं जो शब्द येतो, विभक्ती प्रत्यय येतो, त्या विभक्तीचं नाव त्या समासाला दिलं जातं. उदाहरणार्थ, दुःख प्राप्त, दुःखाला प्राप्त, ला हा द्वितीयेचा विभक्ती तत्पुरुष समास. आता इथं सुद्धा चतुर्थी आणि द्वितीया ह्या दोन एकसारख्या प्रत्यय असणाऱ्या विभक्ती आहेत. प्रथमेला प्रत्यय नाहीत, द्वितीयेचे सला ते सला नाते, त्यामुळं द्वितीयेचा अर्थ प्रथमेचा अर्थ कर्ता, द्वितीयेचा कर्म आणि चतुर्थीचा अर्थ संप्रदान. त्यामुळं इथं दुःखाला प्राप्त ला हा प्रत्यय लागल्यामुळं ही द्वितीया विभक्ती आहे. क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण, साठी हा शब्दयोगी अव्यय आहे, पण इथं शब्दयोगी अव्ययाचा लोप करून आपण क्रीडेसाठी अंगण म्हणजे चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समासाचं हे उदाहरण आहे. त्यानंतर ऋणमुक्त, ऋणातून मुक्त, ऊन हा पंचमीचा विभक्ती प्रत्यय आहे, त्यामुळं पंचमी विभक्ती तत्पुरुष समास असं ते ओळखलं जाईल. तोंडपाठ, तोंडाने पाठ, ने हा तृतीयेचा विभक्ती प्रत्यय. राजपुत्र, राजाचा पुत्र, चा हा षष्टीचा विभक्ती प्रत्यय आहे. चोर भय म्हणजे चोरापासून भय किंवा चोराकडून भय, म्हणजे इथं पुन्हा शब्दयोगी अव्ययाचा लोप होतो. पासून कडून हे शब्दयोगी अव्यय आहेत. आणि घर जावई, घरातील जावई म्हणजे तैया हे सप्तमीचे विभक्ती प्रत्यय आहेत, ठिकाणदर्शक, स्थलदर्शक. म्हणजे ज्या प्रत्ययांचा वापर आपण शब्दाची फोड करताना किंवा विग्रह करताना करतो, त्या विभक्ती प्रत्ययाचं नाव त्या सामासिक शब्दाला दिलं जातं. हा विभक्ती तत्पुरुष समास. त्यानंतर आपण जाणार आहोत द्वंद्व समास. द्वंद्व, आपण महाभारत रामायण बघतो, त्यात द्वंद्व युद्ध असतं बघा. द्वंद्व युद्धामध्ये दोन समान ताकदीचे योद्धे असतात. असं होतं का की एक 50 किलोचा पैलवान आहे आणि एक 30 किलोचा पैलवान आहे आणि त्यांच्यामध्ये कुस्ती लावली? होत नाही, निकाल आपल्या समोर असेल. त्यामुळं दोन समान ताकदीचे मल्ल जेव्हा एकत्र युद्ध करतात त्याला द्वंद्व युद्ध म्हणतात. तसंच दोन समान ताकदीचे समान महत्वाचे शब्द द्वंद्व समासामध्ये असतात. ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पद अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान महत्वाची असतात, तिथं द्वंद्व समास होतो. बघा, ज्या दिलेल्या सामासिक शब्दाचा आपण विग्रह केल्यानंतर येणारी दोन्ही पद ही समान महत्वाची असतात, समान ताकदीची असतात, तिथं द्वंद्व समास होतो. आणि व, अथवा, किंवा या उभयान्वयी अव्ययानं ही पद जोडलेली असतात. आता उदाहरणार्थ राम लक्ष्मण, आई बाप, विटी दांडू, केर कचरा अशासारखे शब्द हे द्वंद्व सामासिक शब्द असतात. आता नेमकेपणाने याही सामासिक शब्दांचा नेमकेपणाने विग्रह करताना किंवा वर्गीकरण करताना पुन्हा द्वंद्व समासाचे 3 प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. इतरेतर द्वंद्व, दिलेल्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना येणारी दोन्ही पद ही आणि व या प्रधान उभयान्वयी अव्ययानं जोडली जातात, तिथं इतरेतर द्वंद्व समास होतो. बघा,
ज्या सामासिक शब्दाचा विग्रह केला तर आणि व या प्रधान उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो आणि हा शब्द तयार होतो, तिथं इतरेतर द्वंद्व सामासिक शब्द तयार होतो. उदाहरणार्थ आई बाप, आई आणि बाप, कारण आई जितकी महत्त्वाची तितकाच बाप महत्त्वाचा असतो. स्त्री पुरुष, विटीदांडू आणि त्याची फोड अशी केलेली आहे, दिवस आणि रात्र, स्त्री आणि पुरुष, आई आणि बाप, विटी आणि दांडू. म्हणजे प्रधान उभयान्वयी अव्ययानं जे सामासिक शब्द जोडलेले असतात तिथं इतरेतर द्वंद्व समास होतो. हा द्वंद्व समासाचा पहिला प्रकार. दुसरा प्रकार वैकल्पिक द्वंद्व समास. बघा, दिलेल्या सामासिक शब्दाचा विग्रह केला असता येणारी दोन्ही पदं ही विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययानं जोडली जातात, तिथं वैकल्पिक द्वंद्व समास होतो. किंवा, अथवा, वा हे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहेत. उदाहरणार्थ पास नापास, पास किंवा नापास, न्यायान्याय, न्याय किंवा अन्याय, खरे खोटे, खरे किंवा खोटे, सत्यासत्य, सत्य किंवा असत्य, नरोवा कुंजरोवा. हे महाभारतातली एक गोष्ट आपल्याला माहिती आहे. जेव्हा अश्वत्थामा नावाचा हत्ती त्या कुरुक्षेत्रावर मारला गेला तेव्हा द्रोणाचार्य गुरु द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा आणि त्या हत्तीचं नाव सुद्धा अश्वत्थामा. नक्की कुठला मेला अश्वत्थामा हे माहीत नसतं, कारण अश्वत्थामा कौरवांच्या बाजूनी होता आणि द्रोणाचार्य पांडवांच्या बाजूनी होते. पण बाप म्हणून त्यांना दुःख वाटलं, कोण नक्की मेलं काही कळेना, कुठूनच काही बातमी लागेना. तेव्हा त्यांना असं वाटलं की चला धर्मराजांकडे जाऊ, म्हणजे युधिष्ठिराकडे जाऊ आणि त्याला विचारू, तो तर खरं सांगेल, कारण तो सत्यवचनी होता. मग तिथं गेले तर धर्मराजांना सुद्धा या बाबतीत त्यांना संदिग्धच ठेवायचं होतं, म्हणून त्यांनी उत्तर दिलं नरोवा कुंजरोवा. म्हणजे नर अश्वत्थामा मेला का कुंजर अश्वत्थामा मेला मला नक्की माहीत नाही. नरो वा कुंजरोवा, त्यातलं हे वा किंवा अथवा वा या विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर करून या सामासिक शब्दाचा विग्रह केला जातो. पुढचा प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे द्वंद्व समासाचा, समाहार द्वंद्व समास. त्याच्या नावातच त्याचा अर्थ लपलेला आहे. ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश म्हणजेच समाहार केला जातो, त्यास समाहार द्वंद्व समास म्हणतात. बघा, ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश म्हणजेच समाहार केलेला असतो, तिथं समाहार द्वंद्व समास होतो. उदाहरणार्थ मीठ भाकर, मीठ भाकर व त्यासारखे इतर साधे पदार्थ. मीठ भाकर जेवलो असं म्हटल्यावर ताटात पंचपक्वान्न नसतं, त्यामुळे त्या प्रमाणात असणारे त्यासारखे असणारे अनेक पदार्थ. चहा पाणी, चहा पाणी आणि इतर फराळाचे पदार्थ. भाजीपाला, भाजीपाला आणि इतर सर्व भाज्या. अशा प्रकारे आपण या सामासिक शब्दामध्ये त्याच जातीच्या त्याच प्रकारात बसणाऱ्या इतर सामासिक इतर पदार्थांचा बोध घेतो किंवा समावेश करतो. त्यामध्ये भाऊबंद, भाऊबंद आणि इतर नातलग या सगळ्यामध्ये समावेश करणारा म्हणजे समाहार करणारे अनेक शब्द येतात, म्हणून तो समाहार द्वंद्व समास. समास त्यानंतरचा पुढचा समास आपण अभ्यासतोय द्विगु समास. अतिशय सोपा, डोळे झाकून तुम्ही उत्तर लिहाल असा तो समास आहे. सामासिक शब्दाचा विग्रह केला असता येणारं पहिलं पद हे संख्या विशेषण असतं आणि दोन्ही पदांचा संबंध विशेषण विशेष्य असा असतो. त्या सामासिक शब्दावरून एखाद्या समूहाचा बोध होतो, तो द्विगु समास होतो. आता द्विगु समासामध्ये जी उदाहरणं असतात ती सगळी तुम्ही डोळे झाकून ओळखू शकता, कारण पहिलं पद हे संख्या विशेषणाचं असतं आणि या दोन्ही पदांचा संबंध विशेषण विशेष्य असा असतो. उदाहरणार्थ सप्त सूर्य, 7 सूर्यांचा समूह. नवरात्र, 9 रात्रींचा समूह. पंचारती,
5 आरत्यांचा समूह, षटकोन, सप्ताह, चातुर्मास, त्रिभुवन, चौफुला यासारखी जी सुरुवातीला फक्त संख्या विशेषण देणारे शब्द असतात किंवा संख्या विशेषण असणारे शब्द असतात ते द्विगु सामासिक शब्द असतात. म्हणजे आपल्याला अभ्यासाला असणाऱ्या ह्या समासांमध्ये सुरुवातीला आपण शिकलो अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असतं, प्रधान असतं आणि ते पद एकूण वाक्यामध्ये क्रियाविशेषणाचं काम करतं. ते अव्यय असतं आणि महत्त्वाचं असतं. दुसरं आपण समास शिकलो तत्पुरुष समास. तत्पुरुष समासामध्ये आपल्याला अभ्यासाला फक्त विभक्ती तत्पुरुष समास आहे. त्यामुळं विभक्ती तत्पुरुष समासामध्ये एखाद्या शब्दयोगी अव्ययाचा लोप होऊन तिथं तो जोडशब्द तयार होतो आणि तिथं जी जागा ज्या विभक्ती प्रत्ययानं घेतलेली असते ते नाव त्या विभक्तीला दिलं जातं. पुढचा प्रकार आपण शिकलो द्वंद्व समास. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदं समान महत्त्वाची असतात आणि व या प्रधान उभयान्वयी अव्ययानंही जोडलेली असतात. त्यामुळं तिथं आई बाप किंवा भाऊ बहीण, दादा वहिनी अशासारखे शब्द आणि व या 2 प्रधान उभयान्वयी अव्ययानं जोडलेले असतात. त्यामध्ये पुन्हा 3 प्रकार आपल्याला आपण अभ्यासले, ज्यामध्ये पहिला प्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास आणि व या प्रधान उभयान्वयी अव्ययाने जोडलेले, त्याची उदाहरणं आपण बघितली. दुसरा प्रकार असतो वैकल्पिक द्वंद्व समास. विकल्प बोधक उभयान्वयी अव्ययानी म्हणजे किंवा अथवा वा या 3 विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययानी जो सामासिक शब्द जोडला जातो ते विकल्पबोधक वैकल्पिक द्वंद्व समास. वैकल्पिक द्वंद्व समासाच्या उदाहरणामध्ये खरे खोटे, न्यायान्याय, धर्माधर्म यासारखे शब्द येतात. त्यानंतरचा तिसरा प्रकार समाहार द्वंद्व समास, ज्यामध्ये त्या प्रकारात बसणाऱ्या अनेक पदार्थांचा वस्तूंचा समावेश केला जातो. अर्थात समावेश म्हणजेच समाहार आणि एक शब्द आपल्याला सामासिक शब्द तयार होतो तो समाहार द्वंद्व सामासिक शब्द असतो. उदाहरणार्थ भाजीपाला, केर कचरा यासारखे, हळदी कुंकू, चहा पाणी यासारखे शब्द समाहार द्वंद्व समासामध्ये बसतात. शेवटचा समास आपण शिकलो द्विगु समास, ज्याला मी तुम्हाला म्हटलं की डोळे झाकून हा समास ओळखावा, कारण त्याचं पहिलं पद असतं संख्या विशेषण. म्हणजे पहिल्या पदात संख्या असते आणि दोन्ही पदांचा संबंध विशेषण विशेष्य असा असतो, तो द्विगु समास. परीक्षेत या भागावर प्रश्न विचारताना काय करतात, यामध्ये आपल्याला काही शब्द दिलेले असतात आणि म्हणजे काही सामासिक शब्द दिलेले असतात आणि त्याचं समासांमध्ये आपल्याला वर्गीकरण करायचं असतं. जशी चौकट आपण उदाहरणांमध्ये पाहिली अशाच स्वरूपात आपण परीक्षेत सुद्धा लिहिणार आहोत. सामासिक शब्द, त्याचा विग्रह आणि समास 2 गुणांसाठी हा व्याकरणाचा महत्त्वाचा भाग आपल्याला अभ्यासाला आहे. इथं आपल्या समास या व्याकरणाच्या घटकाचा अभ्यास संपलेला आहे. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.